दिव्यांग बांधवांकरिता आणि दिव्यांग भगिनींकरिता आत्ताची या घडीची सर्वात मोठी गुड न्यूज, गोड बातमी, महत्वपूर्ण बातमी, दिलासादायक बातमी समोर निघून आलेली आहे दिव्यांग बांधवांनो. तर दिव्यांग बांधव, गोड बातमी एक सोडून दोन आहे. या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक दिलेली आहे, जी म्हणजे वितरणासंदर्भातली एप्रिल आणि मे या 2 महिन्याचं वितरण दिव्यांग बांधवांचं, दिव्यांग भगिनींचं त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता थोड्या वेळ अगोदरपासूनच सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या दिव्यांग बांधवांचं 2 महिन्याचं हे अनुदान राहिलेलं आहे, त्या सर्व दिव्यांग बांधवांना 5,000 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झाली. आता ही झाली एक बातमी. आणि दुसरी खूप लाख मोलाची, खूप महत्वाची, ज्या करिता खूप दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना खूप मोठी अडचण येत होती, ती महत्वाची बातमी म्हणजे अशी आहे की ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नव्हते, ज्या लाभार्थ्यांनी UDID कार्ड बनवलेले नव्हते, ज्या लाभार्थ्यांच्या UDID कार्डची KYC झालेली नव्हती, ज्या लाभार्थ्यांनी UDID कार्ड स्वतःच्या आपल्या आधार सोबत लिंक केलेलं नव्हतं, त्या लाभार्थ्यांकरिता आता सर्वात मोठी म्हणजे जवळपास 30 सप्टेंबर पर्यंतची, म्हणजे अर्धा मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एवढा काळ आहे त्यांच्याकरिता मुदतवाढ UDID बनवण्याकरिता आणि आधार सोबत लिंक करण्याकरिता, KYC करण्याकरिता, सोबतच ते UDID कार्ड काढण्याकरिता, लिंक करण्याकरिता ही जी मुदत मिळालेली आहे, या मुदतीपर्यंत तुम्हाला तुमचं वितरण सुद्धा सुरू होणार आहे, वितरण सुद्धा सुरू राहणार आहे, तुमचं मानधन सुद्धा तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा दिलासा आहे. आणि नक्कीच या सर्व गोष्टीचं सर्वात मोठं जर श्रेय कोणाला जाते तर 100% तुमचे दिव्यांगांचे, भगिनींचे, बांधवांचे मसिया म्हणजे बच्चूभाऊ कडू. कारण की बच्चूभाऊ कडूनच दिव्यांग मंत्रालयाची स्थापनेकरिता ताकद लावली होती, पणाला लावली होती, स्वतःला झोकून दिले होतं, स्वतःचं नाव खराब होईल इथपर्यंत सहन केलं होतं आणि दिव्यांग मंत्रालय स्थापन करून घेतलं होतं. आज सुद्धा कुठे ना कुठे दिव्यांगांचा विचार करून ते सरकारमध्ये गेलेले आहे आणि रोज त्यांच्या बैठकी, चर्चासत्र सुरू आहेत. 19 तारखेला आंदोलन सुद्धा पुकारलेलं आहे. तरी सुद्धा आता दिव्यांगांचे अर्धे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. जवळपास 11 मागण्या अजून आहेत. त्या मागण्या घेऊन सुद्धा ते मुंबईला असणार आहेत 19 तारखेला. सोबतच पीक विम्याचा मुद्दा सुद्धा घेणार आहे. शेतकऱ्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडलेलं नाही, दिव्यांगांना सुद्धा वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. आशा करूया की इतर मुद्द्यामध्ये महत्वाचा विषय आता टेम्पररी दिव्यांग बांधवांचा आणि टेम्पररी दिव्यांग भगिनींचा, तो सुद्धा नक्कीच आशादायी निर्णय निघेल, तुमच्याकरिता उपयोगी निर्णय घेईल, आपण अशी आशा बाळगू शकतो. याकरिता UDID करिता सुद्धा आपण आशा बाळगलेली होती. बच्चू भाऊंनी या अगोदर सुद्धा 2-4 दिवसामध्ये सांगितलं होतं 2 महत्वाचे मुद्दे, महत्वाच्या अडचणी, महत्वाच्या मागण्या, ज्यामध्ये UDID कार्डची अट शिथिल करणे, सोबतच टेम्पररी जे लाभार्थी आहेत यांना सुद्धा दिलासा मिळणे, ज्यापैकी एका म्हणजे UDID कार्ड करिता तर दिलासा मिळालेला आहे, तोंडी दिलासा नाही मिळाला तर आज अक्षरशः शासन निर्णय निघालेला आहे. त्यामुळे नक्कीच बच्चू भाऊचे मानावे तेवढे उपकार, मानावे तेवढे आभार, मानावे तेवढे उपकार कमीच आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर दिव्यांग बांधव आणि भगिनींनो, हा आठवडाभर, हा महिनाभर, 1.5-2 महिना झाला तुमच्याकरिता जेवढ्या त्रासाचा होता, जेवढ्या अडचणीचा होता की UDID कार्ड नाही, KYC नाही, तहसीलमध्ये गेलो, असं केलं तसं केलं, सर्व काही ओके आहे, तरी सुद्धा पैसे येत नाहीये. दिव्यांग पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, दिव्यांग पोर्टलवर नोंदणी राहिलेली आहे. दिव्यांग मंत्रालयाच्या पोर्टलच्या माध्यमातून हे वितरण सुरू होणार. प्रक्रियाबद्दल या सर्व गोष्टीमध्ये तुमची हेळसांड होती. तेवढ्या गतीने, तेवढ्या वेगाने, तेवढ्या ताकदीने बच्चू भाऊनी तुमच्याकरिता प्रयत्न केलेले आहे, ताकद लावलेली आहे आणि तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच स्पीडने, तेवढ्याच गतीने तुमचे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे, लागलेले आहेत, लागत आहे. 2-4 दिवसामध्ये राहिलेले प्रश्न सुद्धा तुमचे मार्गी लागून जातील अशी आशा करूया म्हणजे लागतीलच, असं आश्वासन सुद्धा मी त्यांच्या वतीने तुम्हाला, आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना करू इच्छितो मित्रांनो. तर मित्र, ह्या 2 खूप लाख मोलाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. माझे इतर महत्वाचे व्हिडिओ, अपडेटचे व्हिडिओ तुम्ही शेअर नसतील केले असतील, परंतु खरोखर अक्षरशः माझे हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना, भगिनींकरिता तुम्ही शेअर करा. नुसता शेअर केला तरी सुद्धा हरकत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचू जाईल, त्यांना खूप आधार मिळेल, खूप हातभार मिळेल, खूप दिलासा मिळेल. लाख मोलाची ही माहिती, ही अपडेट, ही दिलासादायक बातमी आहे मित्रांनो. तर मित्र, व्हिडिओला थोडक्यातच घेतो. तुम्हाला अशीच विश्वासार्ह माहिती, दिलासादायक बातमी, खरी माहिती सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून या व्हिडिओला सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती देतो, तुम्हाला विश्वासार्हता वाटते, आवडता, तुमच्याकरता ते व्हिडिओ उपयोगी पडतात, त्याप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुमच्याकरिता लाख मोलाचा उपयोगी ठरेल अशी आशा करतो. तर भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि नेहमी सांगतो त्याप्रमाणे 100% अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.